ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनातून राजकारण्यांना खडे बोल सुनावले। आमच्या पिकाला तिजोरी नसते, शेतकऱ्यांच्या पिकाला एक रास्त भाव आहे तो द्या, या पलीकडे काय मागणं मागितले। आता हे सरकार ऐकत नसेल तर सरकार कोणते आणायचे ते ठरवा। शेतकऱ्यांनी आता जागे व्हा असं आवाहन नाना पाटेकरांनी केले। जागतिक बाजारात सोन्याचा भाव कडाडलाय। 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,000च्या घरात पोहोचली। मुंबईत आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,305 रुपये आहे, तर वर्षअखेरीला सोन्याचे भाव 70 ते 72,000पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे। पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होईल। येरवडा, रामवाडी आणि विमानतळ परिसरातील प्रवाशांना मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे। पालघरच्या वाडा पंचायत समिति कार्यालयाच्या पायऱ्यांवर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। श्रमजीवी संघटनेकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येते। जलजीवन मिशनच्या ढेसाळ कारभाराविरोधात हे आंदोलन सुरू आहे। जलजीवन मिशनची कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत असा आरोप संघटनेनं केलाय। कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याचा 24 तासांनंतरही शोध लागलेला नाही। सचिन असं बिबट्याचं नाव आहे। वन विभागाचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी असे 200 जण बिबट्याचा शोध घेत आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आले। तर नाशिकच्या मालेगावमध्ये एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला। मोहित अहिरे या लहान मुलानं प्रसंगावधान राखत बिबट्याला एका खोलीत जेरबंद केलं। त्यानंतर वन विभाग, पोलीस तसंच अग्निशमन विभागाचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी दाखल झाले।